जपून ठेवणं महत्त्वाचं असतं, मग ते सुगंधी फुलं असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं असो. हा सुविचार वाचून सकाळची सुरुवात झाली. खूप छान वाटलं वाचून, मला आवडला तो, त्यामुळे तुमच्याशी शेअर केला. आणि फ्रेश झालो आहे, ब्रश वगैरे झाला आणि चहा ठेवला. आज बघितलं तर काही नव्हतं, दिवाळीचं फराळ शंकरपाळी वगैरे संपली आहे. मग रात्री मुलांनी ब्रेड आणला होता, त्यांनी ब्रेड आणि अंड्याच्या पोळ्या करून खाल्ल्या, तर त्यातला ब्रेड शिल्लक होता. आणि आज आहे चतुर्थी, मुलांना आहे उपवास, सोनू दीदीला, आम्हाला दोघांना नसतो. पण मग मी स्वयंपाक नाही करत, आम्ही पण त्यांच्याबरोबर थोडंसं फराळाचंच खातो. पण आता मला साबुदाण्यावर जे आहे खिचडी खायला नाही सांगितली, तर बघूया आता काहीतरी बनवल. मग आज संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाचा खूप खूप आशीर्वाद लाभो, अशी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. आणि चहा ठेवला आहे आणि मग डोकं लावलं, म्हटलं काय करायचं. मग म्हटलं ब्रेडला आपलं मस्त घरचं म्हशीचं तूप आहे, मग ब्रेडला तूप लावून ब्रेड छान असे भाजून घेतले आणि खूप क्रिस्पी झाले. आणि म्हटलं ते चहाबरोबर थोडंसं खाऊया, कारण मला सकाळची गोळी लवकर असते ना. मग घेतले ब्रेडला तूप लावायला. इकडे चहा झाला आहे, घसा खूप दुखतो आहे थंडीचा, आणि चहामध्ये भरपूर असं आलं आणि गवती चहा टाकला आहे. इकडे यांची चालू होती साफसफाई, आणि मला खिडकीतून चिडवत होते, माझी मश्करी करत होते. आणि सकाळी सकाळी गॅलरी धुणं वगैरे असं सगळं साफसफाई घरातली क्लीन तेच करतात. आणि त्यांना म्हटलं चला चहा झाला आहे, बसूया आपण आता नाश्त्याला. तर मग बसलो आहे. आणि सकाळी सकाळी माझी मश्करी करायची काय ते सोडत नाही. हे बघा असं खाऊन पहिला घास मला खायला घालत होते, म्हटलं खा तुम्ही. आणि अशा प्रकारे आमचा सकाळचा मॉर्निंग ब्रेकफास्ट झाला.